नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. खोपोली नगर परिषद प्रशासनामार्फत अतिक्रमण मोहीम जोरात सुरू आहे. खोपोली नगर परिषदेच्या या निर्णयाचं खोपोलीकरांनी देखील स्वागत केलं आहे. परंतु काही ठिकाणी अतिक्रमण हटवणं हा एक कळीचा मुद्दा ठरत आहे. जसं की गगनगिरी आश्रमासमोरील स्थानिक व्यावसायिकांची दुकानं हटवणं हा खोपोली नगर प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. कारण तेथील स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार सदर जागा टाटा कंपनीच्या मालकीची आहे. इथं कारवाई करणं हे नगर परिषदेच्या अखत्यारीत नाही. दुसरा मुद्दा असा उपस्थित करण्यात येत आहे की अतिक्रमणावरती 15 दिवस आधी नोटीस बजवावी लागते. परंतु सदर दुकानदारांना काल संध्याकाळी 6 वाजता नोटीस देण्यात आली आहे व आज लगेच दुसऱ्या दिवशी त्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी कारवाई पथक पोहोचलं आहे. आणि या संदर्भात आज आम्ही तेथील व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी दादा नेमकं काय विषय कसल्या गोष्टी चालू आहेत? आम्ही गेले 7-8 वर्षापासून हे गगनगिरी महाराजांचा मठ आहे समोर. इथे ही जी जागा आहे, ही जी हातगाडी आमच्या दिसतात, हे आमच्या वडापावचे स्टॉल आहे. काही फ्रूट आहेत, काही थंड्याच्या गाड्या आहेत. तर हे आम्ही कमीत कमी 7-8 वर्षापासून लावतो. गगनगिरी महाराजांच्या मठामधून त्यांनी अर्ज टाकला, नगरपालिकेला कुठं अर्ज टाकला, त्यांनी आमच्या नोटीस काढली. आणि एवढे बघा जे हे सगळे आपण हाकलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही जी जागा आहे आम्ही जी टपऱ्याला, ही टाटा कंपनीची टाटा पॉवर आहे. मठाचा आणि नगरपालिकेचा काही संबंध नसताना हे राजकीय ताकदीचा उपयोग करून आम्हाला इथून हाकलून आमच्या रुजीरोटीवर पोटावर मारायला लागलेले आहे. आपल्याला नोटीस कधी दिलेली? आम्हाला नोटीस काल 6 वाजता भेटलेली आहे आणि आज लगेच आम्हाला 2 वाजता टायमिंग दिलेलं आहे. आम्हाला मुदत पण दिलेली आहे, वेळ पण दिलेली आहे. ह्याच्यामध्ये ह्यांच्यामध्ये राजकीय ताकद यांच्या पाठीशी आहे. आम्ही गरीब आहेत आणि जेणेकरून आम्ही जी गाड्यावाले आहेत ती कंप्लेंट आम्ही सगळी दलित समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत. त्यांच्यामुळे जातीभेद करून आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. बस. आणि ऐका साहेब, आम्ही स्थानिक आहेत. आमचं कमीत कमी 1,500 लोकसंख्येचं गाव आहे, प्रकाशनगर आहे. तिथं हजार लोकसंख्येचं आमचा जाण्या येण्याचा हृदयचा रस्ता आहे. यांच्यापासून आम्हाला त्रास आहे. यांच्या जी भाविक येतात, यांच्या जी गाड्या येतात, लक्झरी बसेस येतात 10-15. आमची शाळेची मुलं आहेत, आमची इथे एक शाळा आहे, इंग्लिश स्कूल आहे, त्यांची येणारी जाणारी मुलं, ह्यांच्यापासून आम्हाला त्रास आहे का आमच्यापासून त्यांना त्रास आहे? त्यांच्यापासून आम्हाला त्रास असून सुद्धा हे आमच्यावर अन्याय करायला लागलेले आहे. तर आम्हाला न्याय भेटावा. आमच्या रोजीरोटीवर आम्हाला रोजीरोटी मिळावी. आमची मुलं शिक्षण करत आहेत. आमचा ह्याच्यावर निर्वाह आहे. नमस्कार, आम्ही स्थानिक मोनोडीतले रहिवासी आहेत आणि सर्वांचे आमचे जे फूड स्टॉल आहेत ते नाश्त्याचे वगैरे, फ्रूट्स ज्यूसचे वगैरे आहेत सगळे. आम्ही गेले 5-6 वर्ष झाले आम्ही इथं रोजंदारी करतोय. पण अचानक ह्याच्या अगोदर कधी असं झालं नाही आहे. ते काल आम्हाला अचानक भयानकमध्ये संध्याकाळी 6 वाजता नगरपालिकेने नोटीस पाठवली की तुमच्या गाड्या अनधिकृत आहेत, बेकायदेशीर आहेत, ते ह्या गाड्या स्थलांतरित उद्या काढण्यात यावे, नाहीतर तुमच्यावरती JCB बुलडोजर वगैरे काय असेल ते शासनाची कारवाई होईल. तर मला कायद्यानुसार असं म्हणायचं, स्ट्रीट वेंडरचा जो 2014चा कायदा आहे की बाबा असं कुठली नोटीस आहे की ते आदल्या दिवशी येते आणि दुसऱ्या दिवशी काढायची असते. तर आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी बोलतात आम्हाला की गगनगिरी व्यवस्थापनाने 2 फेब्रुवारीला जो अर्ज दिलेला आहे, संजय माने जे गगनगिरी ट्रस्टी आहेत, की त्यांनी असा अर्ज दिला आहे की इथल्या ज्या स्थानिक रहिवाशांच्या अनधिकृत गाड्यांमुळे वाहतुकीचं कोंडी निर्माण होते. आणि आम्ही वारंवार 3 वर्ष झाले सांगतो 2021 पासून की यांचे भाविक येतात, यांच्या गाड्यांमुळे आम्हाला त्रास होतो येण्या जाण्याचा. एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आणि पेशंट पण जाऊ शकत नाही, तरी सुद्धा यांनी त्याची पर्याय व्यवस्था केलेली नाहीये. याचा अर्थ असा झाला आहे की शासनाला जुमानत नाही, शासन ह्यांना मानतो, कायद्याला मानत नाहीये. आमची एवढीच शासनाला मान्यता आहे की आम्ही जे स्थानिक बेरोजगार आहेत, ही जी मिळकत आहे ही टाटा पॉवरवाल्यांची आहे.
आणि रुबाब यांचा आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की त्या गोष्टीचा पुन्हा अभ्यास करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, श्री शाहू महाराजांचा धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो. यांच्या ज्या गाई म्हशी वगैरे आहेत ते पूर्णपणे रस्त्यावर सोडतात. थोडी ट्रॉफिक होती. गेल्या टायमाला 4 तारखेला आमची मीटिंग झाली, तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही गाड्या वगैरे आतमध्ये घेतो. ते ऐकत नाही. ते म्हणतात की आमचा बाहेरचा संबंध आहे. मग तुमचा बाहेरचा संबंध नाही तर तुम्ही आमच्या गाड्या का हटवतात? ते चप्पल त्यांची जर एखाद्याची बाहेर राहिली तर ते प्रश्न टाकून देतात खाली. आज सामान्य माणसं तिथं चप्पल घ्यायला गेलं तर दादा 400 रुपये 500 रुपये चप्पल आहे. हे म्हणतात आमचा संबंध नाहीये. 1 रुपयाचं कुपन फाडलं तरच देतात. गाई म्हशी वगैरे असे त्यांच्या स्वतः थांबलेले असतात. ते हटवायला येत नाही. त्यामध्ये आमचा संबंध नाही. 4 तारखेला मिटिंग झाली, त्या टायमाला बोलले तुमचा माणूस एक बाहेर ठेवा. ते म्हणतात बाहेरच्या गोष्टीशी आमचा संबंधच येत नाही. मग संबंध येत ना तुम्ही गाड्या का आमच्या हटवतात? ते आणि मेन म्हणजे ह्या जागा त्यांची आहेच नाही. ही जागा टाटा पॉवरवाल्यांची आहे. काही वर्षापूर्वी ही पातळगंगा नदी आहे. काही वर्षापूर्वी आम्ही या नदीचं पाणी पित होतो. इथं आम्ही अंघोळी करत होतो. आधी एवढी स्वच्छता होती. आज यांनी मठामध्ये एवढे मोठे टॉयलेट बिल्डिंग घरं बांधून सर्व ड्रेनेजचं, संडासचं, टॉयलेटचं, लघवीचं पाणी हे पाताळगंगेमध्ये सोडलेलं आहे. 4 तारखेला आमची मीटिंग यांच्यापासून आम्हाला किती दूर घाण आहे, किती आहे. त्या पाण्यात जाऊन बघा. यांच्या संडासची घाण, लघवीची घाण, यांच्या आतमध्ये गाईचा गोठा आहे. गाईचा गोठा आहे. 4 तारखेला मीटिंग झाली, त्या टायमाला आम्हाला अध्यक्ष बोलले होते की तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी देतो करून. त्यांनी 1 वर्ष कालावधी दिला होता आम्हाला. आतमध्ये गाईचा गोठा आहे. गाईच्या पाठीमागा यांचा माणूस नसतो. 30, 40, 50 गाई अशा सोडून देतात. आमची शाळेत जाणारी लहान मुलं असतात. आम्ही तक्रार करायला पाहिजे त्यांच्या विरोधात. त्यांनी आमच्या विरोधात तक्रार केली. तरी आम्हाला दुसरा कुठला आधार नाही. आमची रोजीरोटी आहे. आमच्या गाड्या आमच्या जागेवर राहिल्या पाहिजेत. त्यांचा आमचा काय तर ही जागा टाटा पावरची जागा आहे. त्यांना सुद्धा त्यांची दादागिरी कशासाठी? आणि आम्हाला SP मॅडमची धमकी देतात. ही आता जी प्रशासन आलेलं आहे त्यांना आम्ही विरोध केला नाही. आम्ही गाड्या काढतो हे बोललं नाही. तरी ते 10 वेळेला जी ते गावडे का कोण आहेत प्रशासन अधिकारी, मुख्य अधिकारी, ते आम्हाला SP मॅडमची 10 वेळेला धमकी देतात. SP मॅडम येणार आहेत, तुमच्यावर कारवाई होईल. SP मॅडम होणार आज एवढे जिल्ह्याचे न्यायाधीश आहेत. SP मॅडम जिल्ह्याचे अधिकारी मोठे आहेत. तुमच्या एवढ्या इथे एवढं अतिक्रम हटवले त्यावेळेला मॅडमच होते का? आमच्यासाठीच काय मॅडम? आमच्यासाठीच काय SP मॅडम? त्या दिवशी 4 तारखेला मीटिंग झाली ना, त्या दिवशी कुलदीपभाई शेंडे यांनी बोलले होते की 1 वर्षाचा कालावधी द्या, मी रस्ता मोठा करून देतो. मग त्या टायमाला यांना पण सांगितलं, आम्हाला पण सांगितलं. मग तिथं हा मॅटर सॉल्व्ह झाला होता. यांनी परत आमची नोटीस वरती कलेक्टरला पाठवल्यानंतर आम्हाला एका दिवसात काल 6 वाजता नोटीस दिली. आज लगेच गाड्या काढायला लावल्या. बाकी अख्ख्या खोपोलीमध्ये 8 दिवसाचा कालावधी दिलाय. मग आम्हाला एका दिवसामध्ये का काढायला लावलं? मग 1 वर्षाचा कालावधी दिल्यानंतर मग तुम्ही नोटीस घेऊन मोठ्यावरती कलेक्टरला तुम्ही का आमची नोटीस? आमच्यावर ही प्रशासनाची दादागिरी आहे. आमच्यावर अन्याय होत आहे. आमच्या पाठीमागं कुठलाही राजकीय कार्यकर्ता किंवा नेता नसल्यामुळे आमच्या गरीब बोला ना, सगळेच बोला. बजावली असेल किंवा तोंडी तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल, काय कारण काय सांगितलंय दुकानं काढण्याचं? नोटीस ही आम्हाला नगरपालिकेकडे आलेली आहे की नाही का, ही दुकान वगैरे हटवा इथून. पण दुकानं हटवा ही म्हणजे पहिला सांगितलं ट्रॅफिकचं कारण आहे किंवा आम्हाला मटवाल्यांना त्रास होतो. त्रास नेमका काय आहे त्यांनी समोर येऊन सांगावे. तर ते काय करतात की पाठवून नगरपालिकेला प्रेशर करतात, लेटरवरती देतात. तर इथं लोकांना प्रॉब्लेम काय ते स्वतःहून समोर येऊन सांगत नाहीत. का सगळा प्रश्न पडला लोकांना की आम्ही तर ठेवली लोकांनी. सगळे गरीब लोक आहेत, कोण श्रीमंत नाही. सगळे इथं पोटल्या हातावर कमवून खातात. 10,000 डेली पेमेंट असं काय करतात? 500-700 रुपये दुसरा साईड इन्कम लोक काहीच नाहीये. तिथले प्रॉपर्टी घातला. हो, आम्हाला काल संध्याकाळी 6 वाजता नोटीस दिलेत आणि दुपारी 2 वाजता काढायला सांग, म्हणजे 24 तास पण होत नाहीये. मग अशा काय गोष्टी आम्हाला पण तुमचं म्हणणं असं निदान आठवड्याभर तरी आधी तुम्हाला नोटीस द्यायला पाहिजे. हा, मग कसं आहे ना, लोकांनी 1-1 लाख रुपये इन्व्हेस्ट करून इथं गाड्या करतायत. ठीक, व्यवसाय एक तर नगरपालिकेची जागेमध्ये येत नाही, एक ती टाटाची जागा आहे. टाटाची माणसं आलो ते सगळी, तर ते जे नगरपालिकेचे माणसं होते ते त्याने पाठवलं की तुम्ही बोलू नका. म्हटलं आम्ही आमचं बघू. असं कोण म्हणाले? हा, नगरपालिकेचे लोक. तर माझं म्हणणं काय की जर तुमची जागा नाहीये, 18 कारण का सांगितलं की 18 मीटरचा रोड करायचा आहे. तर जर सेंटर मधून 18 मीटर घेतला तर जे गगनगिरीचे भिंत आहे ते पण तोडावं. बरोबर आहे. फक्त जे इथले जे ठराविक माणसं आहेत, जे कष्ट करून जे
गाड्या लावतायत ते का फक्त गाडी काढायचे मग